आघाडीमध्येच मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती पाहायला मिळतेय। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने इथे आघाडी घेतली आहे। जिल्हा परिषदेत काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर ठिकठिकाणचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। दौंडमध्ये जिल्हा परिषद पारगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सध्या राष्ट्रवादीची या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते। दादांच्या जाण्यामुळे जी सहानुभूतीची लाट आहे त्याचा फायदा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला होताना पाहायला मिळतोय। जिल्हा परिषद पारगाव गटामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर। तर दौंडमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। जिल्हा परिषद पारगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादीची आघाडी जी आहे ती झालेली आहे आणि दौंड जिल्हा परिषद पारगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर। पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेला एनसीपीला इथे 44 जागा मिळालेल्या होत्या आणि जिल्हा परिषद एक हाती ही पवारांच्या राष्ट्रवादीकडे होती। अर्थात आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत। दादांची कमी नक्कीच या प्रचारामध्ये जाणवलेली आहे। मात्र ही निवडणूक फक्त दादांसाठी असं म्हणत कोणताही प्रचार हा दोन्ही राष्ट्रवादीकडनं करण्यात आलेला नव्हता। मात्र संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। दौंड जिल्हा परिषद पारगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती आघाडीवर आहे। दौंडमध्ये जर आपण पाहिलं तर 14 गण जे आहेत ते